छत्रपती शिवाजी महाराज की जय बावली हरे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओचा विषय असा की पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठान यांच्या वतीने पुण्यातील वेल्हे तालुक्यातील 18 गाव मावळ परिसरात कृप ग्रामपंचायत केळद मधील पिशवी, पांगारी, गुगुळशी येथील आर्थिक व सामाजिक दृष्ट्या दुर्बल अशा 40 कुटुंबांना दिवाळी भेटीनिमित्त दिवाळी मदत किट देण्यात आली. या दिवाळी किट मध्ये 63 वस्तूंचा समावेश होता. आर्थिक दुर्बल लोकांची दिवाळी ही इतरांप्रमाणे गोड व्हावी व त्यांनाही हा दीपोत्सव उत्साहाने साजरा करता यावा म्हणून या दिवाळी किट मध्ये प्रत्येक कुटुंबाला 2 महिने पुरेल एवढा किराणा माल, तसेच कुटुंबातील सर्वांना नवीन कपडे, फटाके, आकाशकंदील, रांगोळी अशा अनेक गोष्टी पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठानच्या वतीने रविवार दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी वेल्हे संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार जाधव व कार्याध्यक्ष श्री प्रसाद खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली, तसेच गुरु ग्रामपंचायत केळदच्या सरपंच सौ अश्विनीताई भावळेकर व ग्रामपंचायत सदस्य श्री प्रकाश भावळेकर यांच्या उत्तम नियोजनामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या साजरा करण्यात आला. तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. ऐका ना हो सर, इथं तुमच्यापैकी कोणतरी थांबवा ना, काय की लेडीजला प्रॉब्लेम होऊ शकतो इथं. तुमच्यापैकी कोणतरी थांबवा. हे बाळा हेच ना. मी जोरात आलो बाई. हॅलो तुम्ही या पहिलं, पण काढू दे. इकडे ना तुम्ही डोंगरावनी घ्या ना. तुम्हाला भेट जाते नाही गाडी जिथं बी आहे तिथं. आता काय करायचं
तुम्ही घेताय का? येतोय मी. इथे पडलं काय हरकत नाही, त्या पाण्यात पडलं असतं तर गेलं असतं. हो ना. दिलीपने ते कारण काढू दिलीपने एकाच्या पडते ते पुढं बघ परत छोटा ब्रिज आहे. दोन डोंगर पास करायचे लक्षात घ्या, त्यामुळे दमाने चला. आंघोळ कोणी केली नाही. आहे पुढं, आहे पुढं. पुढे मासेमारी चालू आहे. पुढे म्हणा त्याला नीट सुनंदा त्याला नीट खाली बघून या. छकुली तिथं लोखंड आहेत, नीट खाली बघून या. छकुली नाही, छकुली दीदी. ओके नाही तर माझ्या गाव दीप शोधूनच काढतात. खाली लागलं बघूया पुढं. खाली बघा खाली. मोरे आहे की आपला फिश बघितलं का तू? खायचं का तुला? फ्राय करून मोरे. पुढचं तिकडचं. हा इथलं झाले की आणा ना लगेच, पुढे जातो ना तुमच्या. आपण तिथं पुढं तिकडं चढायचं. चला बाबा आता बघायला वेळ आपल्याला येताना बघू आहे ना. दोन्हीकडं पाणी. चिंटू सारखं ना एकदम सेम. हा बारका. हा देवांश काका माझा छोटा मित्र माझा. चिंटू सारखं आठवलं होते. रेंज नाही पण खूप कर्म आहे. नाही काय चालायचं नाही अजिबात. जागेवर गाडी. आपण वर गेलतो पण यावेळेस ऍक्च्युली खूप म्हणजे तसा अंतर अर्धा किलोमीटर.
जमते का बघा, नाही तर ठेवा तिथे तो बॉक्स, मी घेऊन येतो. वो बहुत बड़े होते, वो बड़ा वाला रहता पूरा. संपलं एवढा टप्पा आहे, काहीच नाही. नेहमीच्या पेक्षा 20% पण नाही. चला आपण दगड साईडला पडत नाही. बरोबर ना, ते अवघड आहे. सामान नसेल तर जेवण त्यामुळे त्या ठेवायला तयार नाहीत का? काय नाही झालं बाबा. चल गाईचं खाऊ. जास्त लांब नाही आहे, चालतंय, चांगलं बघतो. आमचे फोटो काढायचे.
फोटो काढते मी माझी पुढे ये ना जय श्रीराम. जय श्रीराम. वेलकम. थँक्यू. काय नाव तुझं? माझं नाव किती. किती छान. माझ्या सिनेचं नाव. चला 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 कोणी मागे नाही आहे ना मॅडम. लावले आम्हाला बा झाले. वाजवाय काय जमले का तिला सगळा आला पाहिजे एकदम नसतो व्हिडिओ चालू आहे ना युट्यूबला लगेच कुमार जाधव कार्याध्यक्ष केदार संदागर पिपरी गावच्या सरपंच आवाज माझा द्वारा भवाळ शेखर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी. पलीकडे जा ना नंदू भाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुरु संभाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. जय 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 भवानी जय 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 शिवाजी. जय निलेशिव. दिवाळी भेट उपक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आमचा हा दिवाळी भेट उपक्रमाचा यंदाचं हे 20वे वर्ष आहे. पुण्यात छोट्याशा भेटवस्तूने सुरू झाला उपक्रम आज या लेवलला पोहोचला, या स्तरावर पोहोचला आहे की आम्ही मोठे अनेक ठिकाणची गावं निवडतो, दुर्गम गावं, आणि दुर्गम गावातील लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. शहरातील लोकांप्रमाणेच ग्रामीण भागातील लोकांची ही दिवाळी गोड व्हावी हा यामागचा उद्देश आहे. पुण्यातील विविध ठिकाणी काम करणारी मंडळी, काही संस्था, या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमासाठी अनेकांचं सहकार्य लाभतं आणि या उपक्रमाची सुरुवात आताच आपण छत्रपती शिवरायांच्या पूजनाने केलेली आहे. यानंतर आपण गावातील ज्येष्ठ लोकांचं औक्षण करून पुढील कार्यक्रम सुरुवात करणार आहोत. तर ग्रामस्थांना विनंती आहे की आपल्यातल्या ज्येष्ठ नागरिकांना पुढे पाठवा, 2 जोडप्यांना. खंडकडे साहेब
आधी पिशवी दे. काय आता ते आजचा दिवस आहे बाबा. हा ती पिशवी द्या. तिकडे बघा. तिसरं करा पिशवी. मोरे पुढे ना. मोरे पुढे गेलो. खंडागळे सर, अशोक सत्रे काका, राजेशजी मोहोळ आणि मंडळाचे सल्लागार अरविंदजी मोरे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय. शिवाजी हर हर. सरपंच मोर्या गावचे सरपंच अश्विनी भावळेकर आणि ऋषिकेश भावळेकर यांचंही या ठिकाणी ऑप्शन होतं. मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार जाधव आणि रश्मीवाहिनी आपण सरपंच ऑप्शन करून घ्यायचे. एक मिनिट. आता सर एक मिनिट. मला काय आपल्याला फोटो काढताय, व्हिडिओ काढताय. काढा. मी काढत नाही, तुम्ही काढून घ्या. काढा की तुम्हाला 2 मिनिटं. प्रकाशजी भावलेकर आपण पुढे यायचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. बावली या दिवाळी उपक्रमासाठी हा कार्यक्रम जर तुम्हाला आज थोडा दिवस असला तरी 1.5 ते 2 महिने आम्ही या ठिकाणी राबत असतो. आमच्या महिला भगिनी विशेष कष्ट घेतात. तसेच बाकीच्या आमच्या स्वाती शेठताई या सर्वजणी विशेष लक्ष देतात. त्यांचाही या ठिकाणी आभार.
ग्रामस्थांनी आम्हाला जी यादी दिली आहे त्या यादीच्या क्रमांकानुसार आम्ही एक कुटुंबाला पुढे बोलणार आहोत आणि हे किट त्यांच्या आधी सुपूर्द करणार आहोत. त्यामुळे कुठली घाई करू नका. आज जे साहित्य आले हे 8,60,000 रुपयापेक्षा जास्त आहे. इथे 60 पेक्षा जास्त कुटुंब आलेले आहेत आणि पहिल्यांदाच काही मंडळी आमच्याबरोबर आलेली आहेत. त्यात पत्रकार आहेत, डॉक्टर आहेत, प्राध्यापक आहेत, बरेच लोक आहेत किंवा आमचे सच्चे बच्चे पण असतील. पण आता जसं सांगितलं हे करताना आज नाही तर गेले 4-5 महिने आम्हाला काही गोष्टी सतत लोकांपर्यंत बोलायला लागतं. पण असं नाही की आम्ही लोकांकडून मागून इथे बसलेल्या प्रत्येक माणसाने त्याच्यामध्ये आपला थोडाफार खारीचा दिलेला आहे. याच्यामध्ये 60 पेक्षा जास्त वस्तू आहेत. विशेषतः आपल्या सरपंचांनी मागणी केली होती की आमचा लाईटचा प्रॉब्लेम आहे तर आम्ही ते कंदील सुद्धा मोलाचे तुम्हाला देतोय, प्रत्येक कुटुंबाला ते देतोय. मी खरं तर आम्ही घाटाच्या खाली गेलो होतो, त्या गावाची निवड केली होती म्हणून आम्हाला सांगितलं गेलं की ते म्हणजे तिथं दिसत होतं की सगळ्या गाड्या बिड्या भेटत सगळं आहे. तर आम्ही ते निर्णय बदलला आणि या ठिकाणी आलो. आम्ही 2 महिन्यापूर्वी या ठिकाणी येऊन गेलो. आम्हाला लक्षात आलं की खरंच इथली परिस्थिती आणखी आहे. पण या निमित्ताने या ठिकाणी तुम्ही आमचा सन्मान केला त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे मी आमच्या दुर्गम प्रतिष्ठानतर्फे आभार मानतो. आमचेही सर्व कार्यकर्ते, आता सगळ्यांचं नाव घेत नाही पण यात ज्येष्ठ लोक सुद्धा आहेत, दरवर्षी न चुकता येतात, यांचंही मी मनापासून आभार मानतो. आणि या ठिकाणचे सरपंच आहेत त्यांनी 2 शब्द बोलावे. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी ग्रुप ग्रामपंचायत येळद येथील सरपंच आहे. माझे नाव अश्विनी दुर्गम प्रतिष्ठान पुणे येथून आलेल्या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानते की त्यांनी येथील वंचित लोकांसाठी तुम्ही एवढ्या दिवाळीच्या वस्तू तसंच त्यांना गरजेच्या वस्तू देत आहे त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. सर्वप्रथम आमच्या केळद ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच अश्विनी बावळेकर आणि पिशवी गुगोशी आणि पांगारी या गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने दुर्गम प्रतिष्ठान पुणे हे सगळे मान्यवर आणि सगळे त्यांना मदत करणारे महिला वर्ग, सगळे देणगीदार इथं उपस्थित आहेत. या सर्वांचं मी मनापासून एकदा आभार मानतो. आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्या प्रतिष्ठानचे जे काही मान्यवर मंडळींची आमच्याकडे नावं मिळालेली आहेत त्यांचा मी ग्रामस्थांच्या वतीने छोटासा सन्मान करतोय. ज्यांचा नामोल्लेख केला जाईल त्यांनी स्टेजच्या पुढे येऊन सत्कार घ्यायचा आहे. त्याच्यामुळं आपल्याला खरं तर या गावची निवड करायला मिळाली. खरं तर पहिल्यांदा आम्ही एक अतिदुर्गम म्हणून त्यांना गाव दाखवलं होतं कर्णवडी. ऍक्च्युली खरं तर ते अतिदुर्गम म्हणून नैसर्गिक परिस्थिती दोन्ही डोंगराचे खालून वरून कडे आणि त्याच्या मधल्या ठिकाणी ते गाव होतं. परंतु अध्यक्षांची खरं तर तुम्ही ही जी मेहनत करताय त्याच्या पाठीमागं बघितलं तर अध्यक्ष सुद्धा ज्या ठिकाणी खरं गरजेचे त्याच ठिकाण निवडतात. तिथं त्यांनी मला वाटते पुण्यातून 3-4 तासाचा प्रवास करून त्या गावाला भेट दिली होती. मी पायी साधारणतः 2 तास मिळून चालत गेलो होतो. परंतु जाताना अध्यक्षांनी सांगितलं की आमच्या लोकांची जी तळमळ आहे ती तळमळ ह्या लोकांसाठी नाही, ह्यांच्यापेक्षा गरजवंत पाहिजे. आणि खरंच गरज असणारी लोक म्हणजे आमची पिशवी पांगारी गुगोशीची जी लोक आहेत त्यांची खरंच त्यांनी ते गाव रिजेक्ट करून आम्ही सुचवलं होतं ते गाव, परंतु ते रिजेक्ट करून त्यांनी हे झालं. खरं तर गरजवंत हेच गाव होतं. परंतु इथली लोक जरा थोडीशी व्यवसायानिमित्त विखुरलेली होती, काही बाहेर गेलेली आहेत म्हणजे आता सुविधा नसल्यामुळं. पण अध्यक्षांमुळे परत हे गाव निवडलं त्याच्याबद्दल मी अध्यक्षांचा मनापासून धन्यवाद मानतो. आणि आमच्या ग्रामस्थांच्या वतीने एक त्यांचा सत्कार करतोय. अध्यक्षांना विनंती की आपण त्या सत्काराचा सन्मान करावा. स्वीकार करा. जय भवानी. याच्यानंतर जे आपल्याकडं संस्थेचे जे प्रमुख पाहुणे आणि कार्याध्यक्ष प्रसादजी खंडागळे यांनाही आपल्या ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनाही मी विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. याच्यानंतर ॲडव्होकेट प्रमोद पवार यांनाही विनंती आहे की ग्रामस्थांच्या वतीने आपण सन्मान होतो त्याचा स्वीकार करावा. यानंतर माननीय रवींद्र पठारे याही मान्यवरांना ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. टाळ्या वाजवा जोरदार. स्वातीताई
पेटे याही ताई आलेले सॉरी बरं का, त्यांचा उल्लेख चुकून नाही, मोबाईल आता दिसला नाही अंधारामध्ये. स्वातीताई सेठ यांचाही सत्कार आमच्या ग्रामपंचायतीच्या नवनियुक्त सरपंच, लोकनियुक्त आणि नियुक्त सरपंच अश्विनी भावडेकर यांना मी विनंती करतो की ताईंचा सत्कार करायचा. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. यांच्या मेहनतीमुळे आणि या सर्व मान्यवरांमुळे आपल्यापर्यंत दिवाळीचं गीत आलेलं आहे. नीलमताई खंडागळे आणि रांगोळी सन्मान होते, त्याचा स्वीकार करायचे. जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. आमच्या सरपंच मॅडमला विनंती करतो की नीलमताई खंडागळे यांना सन्मानित करायचे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आधी सर्वांनी. यानंतरचे जे मान्यवर ते पूजाताई कोलते कुलकर्णी यांचाही ग्रामपंचायती वतीने सन्मान होतोय, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचे. जोरदार टाळ्या वाजवा. याच्यानंतरचे मान्यवर ते गणेशजी काळे. विजयाताई झेंडे यांचा सत्कार होतोय. सर्वांनी टाळ्या वाजवा. यानंतरचे मान्यवर ते माधवी येलारपूरकर यांचा इथं ग्रामपंचायतीने सन्मान होतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करा. पुढे गेले राहू दे तो कविताताई शिंदे यांचा इथं सन्मान होतोय ग्रामस्थांच्या वतीने, त्यांनी पुढे येऊन त्यांचा सन्मान घ्यायचाय. तो कविताताई शिंदे. चला ताईंचा सत्कार होतोय, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. माननीय खंडूजी काळे यांचा इथं ग्रामस्थांच्या वतीने सन्मान होतोय, तरी त्यांनी पुढे येऊन त्यांचा सन्मान घ्यायचाय. अरविंद मोरे आणि मोळ या ज्या मान्यवरांनी आपल्या संस्थेचे कॉन्टॅक्ट आणि आमच्यापर्यंत मदत करून संबंध जोडून दिले, हे अरविंदजी मोरे आणि आमच्या गावचे सामाजिक कार्यकर्ते आशुजी शिंदे, हे खरं तर या कार्यक्रमाला निमित्त मात्र म्हणून आपल्या दुर्गम प्रतिष्ठान आणि पिशवी ग्रामस्थ, सांगारी ग्रामस्थ यांचं मध्यस्थी म्हणून जोडून देणारे जे आहेत त्यांचाही तिथे सत्कार होतोय. यांनी पुढे येऊन सत्कार घ्यायचे त्यांचा. एकत्र येण्याचा योगा आलेले तरी त्या सर्वांचा इथं सत्कार होतोय ग्रामस्थांच्या वतीने. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. तुम्ही डायरेक्ट आला की पुढे मी तुम्हाला म्हणतो डायरेक्ट जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. येतिंग सागळे सर यांचा इथं सन्मान होतोय ग्रामस्थांच्या वतीने. येतिंग सागळे सर सॉरी बरं का, आपले महाराष्ट्र शासनाचे अधिकारी आहेत ते येतिंग सागळे सर यांचा इथं सन्मान होतोय, त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. विचाराय का पुढे माझं काय बसले अहो या ना इकडे. सागळे सर यांचा या जोरदार टाळ्या वाजवा. कोर्स झाला. विक्रीकर अधिकारी हे शासकीय विभागामध्ये जोरदार टाळ्या वाजवा. यांची आपल्या दिवाळी निमित्त गरजवंतांना भेट देण्यासाठी ते वेळ काढून आलेले. अरविंद मोरे सर
श्रीकांतजी मोरे सर यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करायचा. श्रीकांतजी मोरे. माननीय शांतारामजी वालेकर यांना इथं सन्मानित करण्यात येत आहे. पुढे या, वर या, पुढे या. तुमचा आलेल्या महिलांपैकी किंवा आपल्या दुर्गम प्रतिष्ठाचे जे सगळे मान्यवर आले यांच्यापैकी कुणाला ग्रामस्थांना मनोगत व्यक्त करून काही मार्गदर्शन करायचं असेल वेगवेगळ्या गोष्टी मिळतील तुम्हाला तर नीट घ्या. एखादं काय कमी जास्त पडलं तर आरडाओरडा करू नका. हळूच सांगा सरपंचांना आम्हाला पोचतो. दोन मिनिटं हे व्यक्त करतात विचार आणि मग नंतर तुम्ही आधी वाचा. केळद या पंचक्रोशीतल्या 5 गावांमध्ये आज आम्हाला दिवाळी भेटचा दुर्गम प्रतिष्ठानचा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. याचा आम्हाला खूप आनंद होतोय. खरं तर म्हणजे ही आमच्यासाठी ही संधी आहे. मी एका बँकेत काम करते आणि बँकेमध्ये कुणाला कर्ज देताना आम्ही एक प्रमाण बघत असतो की एखाद्या व्यवसायामध्ये एखाद्या माणसाने किती स्वतःचे पैसे टाकले आणि त्यांनी किती कर्ज घेतलं त्याचं एक प्रमाण असतं आणि ते एक विशिष्ट पातळीच्या आत असेल तरच कर्ज देता येतं. तर मला असं वाटतं की हे दुर्गम प्रतिष्ठानचे जे सगळे कार्यकर्ते आहेत ना ह्याचं एक आपण म्हणजे या सगळ्यांचं एक प्रमाण आपण काढू शकतो की आपल्याला प्रत्येक माणूस म्हटल्यावरती आपल्याला काहीतरी मिळावं अशी प्रत्येकाची एक अपेक्षा असते. पण आपल्याला मिळण्यापेक्षा आपल्याला देण्याची किती इच्छा आहे. देण्याच्या इच्छेमध्ये जास्त म्हणजे सोशल मीडियावरती फोटो टाकणं आणि ह्याचं काही हे आहे का ह्याचं एक प्रमाण जर का आपण बघितलं तर घेण्याच्या इच्छेपेक्षा देण्याची इच्छा जास्त असलेले आमचे हे नंदू दादांनी तयार केलेले सगळे कार्यकर्ते, नंदूदादांचं कुटुंब, स्वातीताईंचं कुटुंब गेले 2 महिने इतकं झटतंय ह्याच्यासाठी की त्यांचं हे जे गुणोत्तर आहे ना ते प्रचंड मोठं आहे. आणि मला वाटतं सगळ्यांची दिवाळी या देण्याच्या आनंदातून उजळतीये. तर ह्या दुर्गम प्रतिष्ठानच्या आजच्या ह्या कार्यक्रमामुळे सर्वांची दिवाळी सुखसमृद्धीची हो. त्याचबरोबर सगळ्यांचं मन उजळून निघावं. त्याच्यातले सगळे द्वेष हेवे दावे हे सगळे दूर व्हावेत आणि सगळ्यांचं जीवन सुखसमृद्ध व्हावं अशी अपेक्षा अशी शुभेच्छा व्यक्त करते. थांबते. थँक्यू. धन्यवाद ताई. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. खऱ्या अर्थानं आज जर आपली दिवाळी तुमची नव्हे ती आमची दिवाळी आहे आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला तुमच्या समवेत या ठिकाणी येण्याचं भाग्य लाभलेलं आहे. पुण्यासारख्या शहरामध्ये प्रेम विकत घ्यावं लागतं. प्रेम विकत घ्यावं लागतं. मी का बोलतो की फक्त गावाकडे प्रेम मिळतं, मनापासून प्रेम मिळतं, तार भरून मिळतं, मन भरून मिळतं. हे गाव असतं आणि हे गावात आम्ही आलो याला आम्हाला खूप आनंद झालेला आहे. हे निसर्गाने सांगितलं आम्हाला अरे तुम्ही रे माझ्या मारलेली शहरामध्ये चला गावाकडे चला. पहिले म्हणायचं आपण आता गावाला नको, शहरात आलं पाहिजे, पैसे कमवायला पाहिजे, गाडी घ्यायला पाहिजे, बंगला बांधायला पाहिजे. काही गरज नाही त्याची. आता बंगल्यात ऑक्सिजन मिळत नाही, एसी लावावं लागतो. गाडीमध्ये हवा मिळत नाही, एसी लावावं लागतो. प्रदूषण वाढलंय. प्रेम तर बाजूला राहिलं, हवा मिळत नाही, खायला व्यवस्थित चांगलं मिळत नाही. सगळं हायब्रिड, सगळं तेलकट, ज्याप्रमाणे हृदयाचा अटॅक येतोय, चरबी वाढते, वजन वाढतोय, स्थूलपणा वाढतोय. बघा यांच्या चेहऱ्याकडे. 80 वर्षाच्या आजी आहेत, 50 वर्षाच्या महिला आहेत. किती चेहऱ्यावरची हास्य आहे. रंगात जरी उन्हामुळे जर बदलला असेल आपल्यापेक्षा सुंदर दिसतात त्या. जोडवलं या सर्व मावशांनी या तायांसाठी या उन्हामध्ये आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतात. त्यांना 100% ऑक्सिजन मिळतोय आणि आम्हाला मिळवावा लागतोय. तुम्ही भाग्यवान आहात. निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहताय. आम्ही जरी चांगले कपडे घाललो, पावडर लावली, लाली
अंतर्गाला माहिती आम्ही किती सुखी आहोत. आम्हाला सुख शोधावं लागतंय, मागावं लागतंय, ते तुम्हाला निसर्ग देतोय. तुमच्यामध्ये एक अखंड राहो ही आमची इच्छा आहे आणि तुमच्या पिढीला आम्ही वारंवार देत राहो ही आमची प्रतीक्षा आहे. आणि आज या ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी त्यांनी आम्हाला संधी दिली. दुर्गम प्रतिष्ठानच्या वतीनं हा योग जुळून आलेला आहे. आणि या ग्रामस्थांचे महिला या ठिकाणी सरपंच आहेत, त्याचप्रमाणे जे धडाडीचे कार्यकर्ते आहेत. कारण कोणतंही कार्य तरुणांशिवाय होत नाही आणि तरुणांमुळे हा राज्य हे देश पुढे जात असतो. तर आपलं गाव पुढे न्यायचं असेल तर तरुणाला गाव शिकला पाहिजे आणि तरुणांना तो अभिमान वाटला पाहिजे आणि तो योग्य प्रकारे त्यांनी साधला पाहिजे. कारण आमचे हे तरुण कार्यकर्ते आहेत, ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. माननीय प्रकाशराव तुकाराम भावळेकर जोरात ह्या कार्यकर्त्यासाठी त्यांच्यामुळे आपल्याला ह्या गावामध्ये येण्याची संधी मिळाली आणि आपल्याला त्या ठिकाणी त्यांची सेवा करायची संधी आम्हाला सर्वांना मिळाली आहे. आम्ही सर्व पुणेकर त्यामुळे धन्य झालेलो आहोत. मी या ठिकाणी आमच्या दुर्गम प्रतिष्ठान पुणेच्या वतीनं या कार्यकर्त्याचा सत्कार या ठिकाणी करू इच्छितो. त्यांनी पुढे यायचंय. नंदू भावंडाचा नाही, त्याच्या विचारांचा आहे आणि सर्व ग्रामस्थांचा आहे हे लक्षात ठेवा. कारण सर्व ग्रामस्थांच्या वतीनं किती बरं वाटते ना. आपल्या दादाला सरकार होत आहे, आनंद होत आहे. माईच्या तोंडावरती दिसतं किती आनंद होतोय. कारण आपला कार्यकर्ता पुढे जायला पाहिजे, चांगलं काम करतोय. आता विकास गावाचा झाला पाहिजे, गावाला रस्ता पाणी लाईट मिळाली पाहिजे ही त्याच्याकडे अपेक्षा आहे. भविष्यामध्ये ग्रामस्थांच्या वतीने दोघांचा आणि ग्रामस्थांच्या वतीनं सरपंचांचा आणि माफ करा ग्रामस्थांच्या वतीनं दादा आणि खंडारे सर्व या ठिकाणी सत्कार होत आहे. शाळा शिल्प आणि पुष्पगुच्छ घेऊन या ठिकाणी सन्मान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. त्यानंतर आकाश कंदील आहे, सोड कंदील आहे, चिवडा, रांगोळी दिली आहे, मिठाई आहे, मेडिकल साहित्य आहे, त्यामुळे गोळ्या आहेत, काही डोक्यासाठी दुखलेल्या काही गोळ्या आहेत छोट्या छोट्या आणि याशिवाय फराळ आहे, कपडे आहेत आणि बॉक्स आहेत. हे प्रत्येक कुटुंबाला पण असं आपण वाटून देणार आहोत. त्यामुळे घाई न करता यादीप्रमाणे कुटुंबाला पुढे बोलून आपण पुढे यायचं आणि आपलं किट ताब्यात घ्यायचं. पहिल्यांदा श्रीमती मंदा जाधव मंदारांनी पुढे यायचंय आणि आपलं किट घ्यायचंय. ज्या कुटुंबाचं खरं तर आता आपल्या दुर्गम प्रतिष्ठानच्या वतीने ज्यांच्या घरी आज दिवाळीचा फराळ जातोय त्या कुटुंबावरती खरं तर गेल्या एक 15-20 दिवसापूर्वी खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आणि गावातील काही स्थानिक तरुणांनी जे काही हातभार लावायचं तशी मदत केलेली, परंतु त्यांच्या घरी खरं तर आज दुर्गम प्रतिष्ठानच्या वतीने खरे म्हणजे दुःखात असताना सुद्धा खूप मोठा मदतीचा हात. मला अध्यक्षांनी विचारलं की कोणी अजून असतील आणि खरंच गरजेचं असतील तर सांगा. त्यांचे जे मित्र होते ते किडनी बिलाच्यामुळे 15-20 दिवसापूर्वी गेले. त्यांची मोठी मुलगी होती, ती सुद्धा खरं तर तिला पुनर्जन्म मिळाल्यासारखा ती भारतीय हॉस्पिटलला साधारणतः 2016-17 मध्ये 1.5-2 महिने ऍडमिट असून ती थोडीशी म्हणजे व्यवस्थित हे झाली. परंतु ती खूप अडचणीमधून जाणारे कुटुंब आहे. आपल्या वतीने त्यांना खूप मोठा असा आधार मिळतोय दिवाळीसाठी. तरी सर्व दुर्गम प्रतिष्ठानची मदत करणारे सर्व महिला आणि ग्रामस्थांचं मी एक मनापासून धन्यवाद मानतो. कार्यकर्त्यांनी जागा करून घ्या पुढे आपलं किट द्यायला पुढे किंवा मग पुढे घ्या. एक मिनिट थांबा. एक मिनिट थांबा. हो समोर बघा ताई. ओके या
तिकडे कुठं चालला तुम्ही? इकडे तुम्ही या ना इकडे. हा तू सरक मध्ये सरकामध्ये. हा द्या इकडे. हा इकडे बघा. ओके इकडे बघा इकडे. हात लावू ना. आतमध्ये जाऊ ना थोडं. बरोबर बरोबर. हा इकडे एक काम झालं आपलं बाकी. रामचंद्र गोविंद कचरे. रामचंद्र गोविंद कचरे कुटुंबाने यायचे आणि आपली गाडी शिकायची. फोन नाही उचले ते. पंकजी माने एकनाथ सत्ता आणि कामजी सत्ता आपण पुढे येतो. शिवाजीला पास करा. शिवाजीला देऊ. घे ना तुम्हाला पाय आता घेतलं का मला कुठे ड्रेस नंतर देऊ पण साड्या बायकांना नाही मिळेल का? चला आता लेडीज बाजूला फक्त ड्रेस ऐका ना मोठा बोला बरे ऐका नाम समजून घ्या. घर रिबावड्या तिकडे जीन्स 20 पुढे घालणारे असतील ना जीन्स 20 ते ना द्या. मुलांचे कपडे देऊन टाकायचे साड्या चांगल्या चांगल्या ऐका. ऐका 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 वाटून घ्या ते काय असतील ते तिकडे बरं नाही. चल तुला चल तुला 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 तो कपडे दिले नाही नाही मध्ये आपणही स्वतः कधी दिवाळीचा किराणा कधी दिवाळी साजरी करताना या भागामध्ये मला नाही वाटत
कोणी आपण स्वतःच्या कुटुंबासाठी एवढा खरेदी करतो, एवढा मोठा खरेदी किराणा त्यांनी स्वतः तिथं पॅकिंग करून सर्व महिला मंडळी, ग्रामस्थ महिला मंडळी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आपल्या गावासाठी खूप मोठी दिवाळी साजरी केलेली. मला वाटतंय मागील काळामध्ये या टायमिंगला दिवाळीला जरा आपल्याकडं इलेक्शनचा पिरियड होता, अनेक राजकीय पुढाऱ्यांनी दिवाळीची किटं दिली. त्या दिवाळीच्या किटांची 100 किटं जरी एकत्र केली तरी ह्याच्यातलं एक किट होणार नाही अशी परिस्थिती होती. हे एक किट साधारणतः आपल्याला त्यांनी 8 ते 9 हजार रुपयापर्यंतचं किट दिलेलं. त्यांचं बजेट होतं 4 लाख रुपयाचं. त्यांनी साधारणतः 8,60,000 रुपयाची सरासरी अमाऊंटचं किट आपल्या या वस्तीला दिलेले. त्याच्यामुळं या दुर्गम प्रतिष्ठानचं मी माझ्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने, या गावच्या सरपंच अश्विनी बावळेकर यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. असंच आपलं सहकार्य इथून पुढच्या काळामध्ये, आज तुम्ही दिवाळीला भेटवस्तू दिलेले, परंतु आपल्या माध्यमातून वेगवेगळे मान्यवर असतील त्यांच्या माध्यमातून इथं खरं तर वयस्कर लोकांचे मूत्रविंद शिबिर, महिलांचे काही आजार किंवा काही चष्मे, वेगवेगळ्या प्रकारची गरज असणाऱ्या वस्तू आपल्याकडून काही मदत होईल तशी मदत करत राहावी एवढी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. जय जय महाराज. गुगळस पांगारे आणि पिशवी या लोकांसाठी आज आपल्याला आनंदाची दिवाळी जी साजरी करून दिली ते म्हणजे प्रकाश भावळकर यांच्या मार्गदर्शक होते. तसेच अश्विनीताई भावळकर दुर्गम प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून त्याने आपल्याला ही दिवाळी साजरी करून दिली आहे. त्यांचा आपण या ठिकाणी सत्कार समारंभ करू. त्यांनी आपल्याला दत्त मंदिरचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडेजी यांचा नजर चुकीने इथं सन्मान राहिलेला आहे. मी ग्रामस्थांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन सन्मान घ्यायचा आहे. पूर्ण झाली पुण्यातील अनेक गणपती बनवणारे शिल्पकार विनोद यलालकर यांनाही इथं सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी पुढे यायचे. माझ्या वेळेला एकच नाव एकच फिरवायचा. याच्यानंतर इथं वृक्षारोपणचा कार्यक्रम होणार आहे समोरच्या मराठी शाळेमध्ये. पुणेचे विजयजी जगताप यांना इथं ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात येते. आज आपण कार्यक्रमानिमित्त उपस्थित आहे तर ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात येते. विनंती आहे आपल्याला पुढे या. फोटो अमोल फोटो रुपेश काय फोडकाळ गाडी चालण्याचा फोडकाळ नेता. प्रसिद्ध छायाचित्रकार रुपेश कोळस यांनाही इथं सन्मानित करण्यात येत आहे. विचारलेलं बरं तुम्हाला रुपेश थांबा 1 मिनिट. रुपेशचा फोटो काढू. हे दिलीप पुढे दिलीप दिलीप अरे या ना इकडे राव. दिलीप पत्रकार दिलीप खजिनदार येते. पत्रकार संघाचे खजिनदार दिलीपजी तायडे यांना इथं सन्मानित करण्यात येते. त्यांचा निमान सन्मान घेते. दैनिक केसरीचे धडाडीचे पत्रकार आहेत. सचिनजी पालवे याही मान्यवरांनी इथं सन्मानित करण्यात येते. सचिनजी पालवे अहो हे काढा ना तुम्ही राव.
सचिनजी पालवे हा सचिनजी पालवे शांतारामजी वाडेकर यांना इथं सन्मानित करण्यात येईल. शांतारामजी वाडेकर शोभाताई जाधव यांना इथं ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात येईल. मोहिनीताई झेंडे यांना इथं सन्मानित करण्यात येते. मोहिनीताई झेंडे एक कीट जमवण्यामध्ये खूप मोठं असं मोलाचं सहकार्य असे सिद्धेजी जाधव यांना इथं सन्मानित करण्यात येते. सिद्धेजी जाधव त्यांच्या बरोबर थांबून चला सर्वांना कार्यक्रम संपला जाहीर करतो. मनापासून सगळ्यांचे आभार मानतो. स्वातीताई वाडेकर यांचा एक नजर चुकीने सन्मान राहिले. स्वातीताई वाडेकर ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. सर्व ह्या लेडीज लोकांनी आपल्याला खरं तर मदत केलेली आहे खूप. याच्यानंतर सगळ्यांना विनंती करतो वृक्षारोपणसाठी मराठी शाळेमध्ये जायचे, तिथं वृक्षारोपण करायचे आणि कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.